यावेळेला प्रियानो आपण देवाच्या वचनाकडे आपण जात आहोत आणि माझा विश्वास आहे की तुम्ही पवित्र शास्त्र उघडून ठेवलेलं आहे. आणि प्रियानो आपण आज पुन्हा एकदा मनन करत आहोत. मागील आठवड्यांपासून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचा न्यायाचा दिवस याबद्दल प्रियानो आपण बऱ्याच गोष्टी सर्वजण प्रियानो शिकत आहोत, शिकलेले आहोत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन हे आणि त्याचं न्यायसन हे मनुष्यासाठी काय आहे. त्यानंतर आपण पाहिलं प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि न्यायसन खुद्द प्रभू येशू ख्रिस्तासाठी कसं आहे. आणि तिसरा मुद्दा आपण त्यामध्ये बघितला की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन आणि त्याचं न्यायसन सैतानासाठी सुद्धा कसं असणार आहे. ते भविष्यवाणी प्रियानो आपण ह्या 3 बघितल्या होत्या आणि त्याचे सर्व प्रियानो ते संदेश यूट्यूबवरती प्रियानो तुम्हाला सर्व सापडतील आपल्या चर्चच्या चॅनलवरती. आणि मग मागील आठवड्यामध्ये प्रियानो आपण पाहिलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसऱ्या आगमनाच्या वेळेला प्रियानो जे पारितोषिक आहे ते कशा रीतीने प्रियानो दिलं जाणार आहे. तर आज देखील प्रियानो आपण पारितोषिकासंबंधानेच थोडंसं पुन्हा एकदा बघणार आहोत. आणि हे पारितोषिक आपल्याला वेगवेगळ्या रीतीने पवित्र शास्त्रामध्ये दाखवलेलं आहे. आणि ती पारितोषिक प्रियानो आपण पाहण्याआधी जो शास्त्रभाग मी आज घेतलेला आहे तो म्हणजे मत्तई वर्तमान याचा 20वा अध्याय आणि 1 ते 16 वचन तुमच्यासाठी प्रियानो इथं वाचण्यात आलेला आहे. आता काही जणांना प्रियानो हा प्रश्न पडत असतो किंवा मागेसुद्धा मी त्याच्याबद्दल थोडंसं स्पष्टीकरण दिलेलं आहे की आपल्या सर्वांचं तारण जे आहे ते फुकट आहे. प्रियानो तारण फुकट आहे म्हणजे काय की परमेश्वराने ते आपल्याला त्याच्या कृपेने देऊ केलेलं आहे. ते आपल्याला मिळवता येत नाही, ते कमवता येत नाही. म्हणजे मी काहीतरी चांगली कृती केली, मी दानधर्म केला, मी चांगला वागलो, मी चर्चमध्ये गेलो, मी दशांश दिला, मी प्रार्थना केली तर त्यामुळं माझं तारण होतं, असं नाही आहे प्रियानो. तारण हे फुकट आहे, ते कमवता येत नाही. ते देवबापाने प्रियानो तुम्हाला आणि मला त्याच्या कृपेने दिलेलं आहे. ज्यावेळेला आपलं तारण होतं त्या तारण झाल्यानंतर आपलं जीवन आपण पवित्रतेच्या मार्गाने देवबापाच्या वचनाप्रमाणे ज्यावेळेला सुरुवात करतो त्यामध्ये प्रियानो जे काही चांगलं कार्य आपण करत राहतो त्यासाठी परमेश्वर आपल्याला पारितोषिक देणार आहे. आणि ते पारितोषिक किंवा रिवॉर्ड्स इंग्लिशमध्ये शब्द आहे तो रिवॉर्ड, ते प्रियानो मिळवावं लागतं. रिवॉर्ड्स आपोआप आपल्याला मिळत नाही, पारितोषिक आपोआप मिळणार नाही. मी परत एकदा म्हणत आहे, तारण हे फुकट आहे पण पारितोषिक मिळवावं लागत आहे. आता दुसऱ्या काही धर्मांमध्ये जर आपण बघितलं तर प्रियानो त्यांना तारण मिळवण्यासाठी किंवा मोक्ष किंवा स्वर्ग किंवा प्रियानो जन्नत हे गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना खटपट करावी लागते. त्यांच्या प्रियानो सिद्धांताप्रमाणे किंवा त्यांच्या धर्माप्रमाणे त्यांना काही ना काहीतरी चांगलं करावं लागतं, मगच स्वर्ग मिळणार आहे, मगच जन्नत मिळणार आहे किंवा मगच मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून ते प्रियानो कर्म सारखं चांगलं चांगलं करत राहतात. आपण प्रियानो त्याच्या पुढे गेलेलो आहोत. ख्रिस्ती विश्वासामध्ये तारण फुकट आहे पण पारितोषिक प्रियानो पुढे आपल्याला परमेश्वराने वचनामधून दाखवलेलं आहे. आणि म्हणून मी वारंवार ही गोष्ट सांगत आहे की पारितोषिक परमेश्वराच्या वचनामध्ये प्रियानो आपल्याला वेगवेगळ्या रीतीने दिसत आहे. पण हे पारितोषिक आपल्याला कसं मिळवता येईल तर आपल्या तारणापासून प्रियानो पुढे विश्वासूपणे आणि प्रामाणिकपणे ज्या वेळेला आपण जीवन जगत आहोत त्या सर्व कार्याला परमेश्वर मोजत असतो आणि प्रियानो पाहत आहोत आणि तेव्हा आपल्याला प्रियानो पारितोषिक तो देत असतो. आता हे पारितोषिक जे आहे ते विश्वासणाऱ्यांना दिलेलं आहे, अविश्वासू लोकांना दिलेलं नाही आहे, ख्रिस्तीतर लोकांना दिलेलं नाही आहे.
विश्वासू लोकांसाठी, आणि जे विश्वासू म्हणजे परत एकदा मी म्हणत आहे, तारण झाल्यापासून जे चांगले कृती प्रियानो प्रभूसाठी करत आहेत त्यांच्यासाठी प्रियानो त्यांच्या नावावरती ते कार्य लिहिलं जातं. आणि प्रियानो त्यांना परमेश्वर पुढील दिवसांमध्ये ह्या गोष्टी दाखवणार आहेत. मागे पण प्रियानो आपण इफिस्करास पत्र हे पाहिलं होतं, आणि इफिस्करास पत्र त्याचा 2 अध्याय आणि 8 आणि 9 वचनामध्ये प्रियानो तिथे लिहिलेलं आहे. इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 आणि 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आपल्या हातून झालं असं काहीच नाही. आपण आढ्यता बाळगू नये, पुढे तो 9 वचनामध्ये म्हणते की कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. स्वर्गामध्ये तारण जाणं, स्वर्गामध्ये जाणं हे फुकट आहे, देवाच्या कृपेने मिळालेलं आहे. त्यासाठी आपण काहीतरी करत आहोत असं मुळीच कोणी समजू नये. पण ज्यावेळेला प्रियानो आपण म्हणत आहोत की होय माझं तारण झालेलं आहे तर मी स्वस्थ बसावं का आता? नाही प्रियानो, तिथून पुढे देवबापाच्या सेवेसाठी आपल्याला काही ना काहीतरी कार्य जे सोपून दिलेलं आहे, वचनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, त्या कार्याला ज्या वेळेला आपण करत राहतो त्यावेळेला प्रियानो पारितोषिक हे वेगळं आहे. आणि म्हणून त्या पारितोषिक म्हणजे प्रियानो ज्याला मुकुट म्हटलेलं आहे, असे वेगवेगळे मुकुट पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो तुम्हाला आणि मला आढळतात. मी आपल्यासाठी प्रियानो परत एकदा म्हणत आहे की जर आपण योहानकृत शुभवर्तमान त्याचा 9 अध्याय आणि प्रियानो 4 आणि 5 वचन जर आपण वाचलं, योहानकृत शुभवर्तमान त्याचा 9 अध्याय आणि 4 आणि 5 तिथे म्हटलेलं आहे. प्रभू श्री ख्रिस्त म्हणत आहे की ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. रात्र येणार आहे तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. 2 गोष्टींबद्दल प्रियानो तो म्हणत आहे. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू श्री ख्रिस्त सुद्धा कामाबद्दल प्रियानो म्हणत आहे. कोणतं काम? तारण झाल्यानंतरचं काम आहे प्रियानो. बऱ्याच लोकांना असं वाटायचं असतं आपलं तारण झालेलं आहे, झालं आपलं काम, माझं स्वर्गामधलं ठिकाण फिक्स आहे. फिक्स आहे प्रियानो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कसंही जीवन जगत राहा, कारण मनुष्य तारण गमावू शकतो. तुमचं तारण झालेलं आहे तर प्रियानो पवित्रतेच्या वाटचालीमध्ये तुम्हाला चालायचं आहे, चांगली कृती तुम्हाला करत राहायची आहे, कारण तुमचं जीवन आता बदललेलं आहे. पण ती ज्या वेळेला चांगली कृती करत असतो त्यावेळेला परमेश्वर पारितोषिक देणार आहे. काही लोकांना वाटतं मी चर्चला जात आहे म्हणून मला परमेश्वर त्या ठिकाणी पारितोषिक देईल, माझं बाप्तिस्मा झालेला आहे म्हणून पारितोषिक देईल. काही लोकांना वाटेल की होय मी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्मलेलो आहे तर मला निश्चितच तारण म्हणजे पारितोषिक मिळेल. मी प्रभुभोजन घेत आहे किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी भाग घेत आहे म्हणून माझं तारण होईल. काही लोकांना वाटतं मी दशांश अर्पण देत आहे म्हणून माझं त्या ठिकाणी पारितोषिक किंवा तारण मला मिळेल. तर असं काही नाही. काम शब्द वापरलेला आहे. मुद्दामून हा शास्त्रभाग मी परत एकदा काढलेला आहे. योहान 9 आणि 4 अध्याय की ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजे. आपल्याला केली पाहिजे दिवस आहे तोपर्यंत. आणि ते काम आहे प्रियानो, दिवस आहे अजून तो म्हणत आहे, आणि प्रत्येकाला काम प्रियानो करायचं आहे. परत एकदा म्हणत आहे मी, तारण फुकट आहे, पारितोषिक मिळवायचं आहे, आणि पारितोषिक मिळण्यासाठी काम आपल्याला करायचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये हा जो एक आपण आज शास्त्रभाग काढलेला आहे मत्तई 20 अध्याय, तर त्यामध्ये काही लोकांना वाटत असतं की पारितोषिक हे समानच आहे सगळ्यांना. तारण तर फुकट आहे आणि पारितोषिक पण समान आहे. आणि द्राक्षमळ्यातील कामकऱ्यांचा दृष्टांत हा समोर आणतात, आणि प्रियानो मग त्यावेळेला ते म्हणतात की सगळ्यांना सारखंच परमेश्वराने प्रभू श्री ख्रिस्ताने रुपया दिलेला आहे. आपण जो शास्त्रभाग वाचला प्रियानो, परंतु हा शास्त्रभाग वाचताना
सुरुवातीला प्रियांनो आपल्याला तसं भासतं ते की प्रभू येशू ख्रिस्ताने सगळ्यांना रुपया दिला म्हणजे पारितोषिकसुद्धा सगळ्यांना सारखंच राहणार आहे. पण ही गोष्ट प्रियांनो आपल्याला लक्षात घ्यायची आहे की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त ह्या द्राक्षमळ्याबद्दल प्रियांनो आपण थोडंसं बघूया. तो म्हणत आहे, म्हणून स्वर्गाचं राज्य कोणा एका घरधण्यासारखं आहे, तो आपल्या द्राक्षमळ्यात मोलाने कामकरी लावयास मोठ्या पहाटेस बाहेर गेला. मजूर घ्यायचे आहेत म्हणून तो मोठ्या पहाटेस बाहेर गेला, म्हणजे जवळपास 6 वाजता प्रियांनो तो बाहेर गेलेला आहे, पहाटे 6 वाजता. आणि त्याने कामकऱ्यास रोजचा रुपया ठरवून त्याने आपल्या द्राक्षमळ्यात पाठवले. काही लोक 6 वाजताच त्याला भेटले आणि त्यांना सांगितलं, मी 1 रुपया तुम्हाला देईल. आता हा त्यावेळेचा 1 रुपया आहे. 2000 प्रियांनो आपण 21 वर्षापूर्वीची गोष्ट या ठिकाणी वाचत आहोत. आणि तो 1 रुपया पण प्रियांनो त्यावेळेला फारच मोठं होता. तो सुद्धा मोठा आहे त्या काळामध्ये, लक्षात घ्या. पण त्याने दिवसभर त्यांनी जर काम केलं तर त्यांना रुपया मिळेल असं म्हटलेलं आहे. आणि त्यांना द्राक्षमळ्यामध्ये सकाळी 6 वाजताच कामाला पाठवलं. आता कामाची वेळ सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. 12 तासाचं काम आहे प्रियांनो. ते 8 तासाचं नाही आहे, ते 6 तासाचं नाही आहे, 10 तासाचं नाही, 12 तासाचं काम आहे. आणि 12 तासासाठी त्याने 1 रुपया ठरवलेलं आहे. मग पुढे म्हटलेलं आहे, मग तो 3ऱ्या तासाच्या सुमारास बाहेर गेला आणि त्याने बाजारपेठेत कित्येकांना रिकामे उभे पाहिले. 3ऱ्या तासाला म्हणजे काय प्रियांनो, 6, 7, 8, 9 वाजता प्रियांनो तो परत एकदा गेलेला आहे. 9 वाजता तो बाजारात गेलेला आहे. त्याने बघितलं काही लोक तिथं उभे आहेत आणि मग त्यांना तो काय म्हणाला, 4थ्या वचनामध्ये तो त्यांना म्हणाला, तुम्हीही द्राक्षमळ्यात जा, जे योग्य ते मी तुम्हाला देईल. आता इथं त्यांनी रुपया म्हटलं नाही, पण त्यांनी सांगितलं जे योग्य तेवढं मी तुम्हाला देईल. 5व्या वचनामध्ये म्हटलं, पुन्हा 6व्या व 9व्या तासाच्या सुमारास त्याने बाहेर जाऊन तसेच केले. 6वा म्हणजे 12 वाजता, सकाळी प्रियांनो 6ला सुरू झालेला आहे, 12 वाजता तो गेला. परत दुपारी 3 वाजतासुद्धा तो गेलेला आहे, म्हणजे 6वा तास आणि 9व्या तासाच्या सुमारास तो बाहेर जाऊन तसेच केले. तिथंही त्याला काही लोक दिसले 12 वाजता, 3 वाजतासुद्धा त्याला भेटले आणि त्यांनाही तसं सांगितलं जे योग्य आहे ते तुम्हाला देईल. पण नंतर 6व्या वचनामध्ये पण म्हटले की 11व्या तासाच्या सुमारास, म्हणजे किती, 5 वाजता तो गेलेला आहे. 6 वाजता काम संपणार आहे, 5 वाजता त्याला काही लोक सापडली. 11व्या तासाच्या सुमारास तो बाहेर गेला तेव्हा आणखीन कित्येक उभे राहिलेले त्याला आढळले. त्यांना त्याने म्हटले, तुम्ही सारा दिवस येथे रिकामे का उभे राहिला आहात? ते त्याला म्हणाले, आम्हास कोणी कामावर घेतले नाही, म्हणून कोणीच कामावर घेतलं नाही म्हणून दिवसभर आमचं इथंच गेलेलं आहे. त्याने त्यास म्हटले, तुम्ही द्राक्षमळ्यात जा. 1च तास राहिलेला आहे, त्यांनाही सांगितलं तुम्ही द्राक्षमळ्यात जा. मग संध्याकाळ झाल्यावर द्राक्षमळाचा धनी आपल्या कारभाऱ्याला म्हणाला, कामकऱ्यांना बोलाव आणि शेवटल्यापासून आरंभ करून पहिल्यापर्यंत ज्यांनी त्यांना मजुरी द्या. जो शेवटी कामाला आला, 1 तासच ज्याने काम केलं, पहिल्यांदा त्याला पैसे दे. आणि मग त्याच्या आधी जे आले होते, मग त्याच्या आधी असं करत जे शेवटी आले त्यांच्यापासून सुरुवात कर आणि जे पहिले आले त्यांना शेवटी दे. 9 वचन, तेव्हा ते 11व्या तासाच्या सुमारास लावले होते, ते आल्यावर त्यांना रुपया मिळाला. म्हणजे 5 वाजता जे आले काम करायला, त्यांनी 1च तास काम केलं 6 वाजेपर्यंत, त्यांना रुपया मिळाला. त्यांना काय सांगितलं होतं की फक्त जा म्हणून सांगितलं होतं. त्याच्या आधीच्या लोकांना सुद्धा जा म्हणून सांगितलं होतं. फक्त आपण वाचतो की ज्या वेळेला तो 3ऱ्या तासामध्ये ज्या वेळेला गेला होता, म्हणजे 9 वाजता, त्यावेळेला पण त्यांनी सांगितलं होतं जे योग्य ते तुम्हाला देईल. 9 वाजता गेलेल्या लोकांना सांगितलं जे योग्य. 12ला सांगितलं होतं, 3ला पण सांगितलं, 5 वाजता पण सांगितलं. पण त्याने काय केलं, 1 तास काम केलं, त्यांनासुद्धा 1 रुपया देऊन टाकलेला आहे. 10 वचनामध्ये, मग जे पहिले आले त्यांना आपल्याला अधिक मिळेल असे वाटले, पण पुढे लिहिलेलं आहे तरी त्यांनाही रुपयाच मिळाला. आता ज्यांनी 1 तास काम केलं आहे त्याला 1 रुपया मिळाला. म्हणजे आपण तर सकाळीच 6 वाजल्यापासून काम करत आहे, पूर्ण 12 तास आपण काम केलं, म्हणजे आपल्याला नक्कीच
जास्त पैसे मिळणार आहेत असं त्यांना वाटलं. मनामध्ये त्यांच्या वाटणं काही उपयोगाचं नाही आहे, कारण देणारा व्यक्ती मालक त्याच्या हातामध्ये आहे. त्यांनी किती ठरवले त्याप्रमाणे तो मात्र देणार आहे. पण 11 वचनामध्ये काय म्हटलं, तो त्यांनी घेतल्यावर घरधण्याविरुद्ध कुरकुर करीत म्हटले, या शेवटल्यांनी 1 तास काम केले, आम्ही दिवसभर उन्हात कष्ट केले आणि आम्हास व त्यास आपण सारखेच लेखले. आता या वचनावरून काही लोकांना असं वाटतंय की पारितोषिक त्या रुपयासारखं सगळ्यांना एकसारखं राहणार आहे. मी पुढे जाऊन प्रियानं तुम्हाला सांगणार आहे की हे काय नक्की होत आहे. मग 13 वचनामध्ये म्हटले, तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले. आता हे लोक कुरकुर करू लागले, 1 तास काम केलं त्यांना 1 रुपया, आम्ही 12 तास काम केलं आम्हाला सुद्धा 1 रुपया. 13 वचनामध्ये म्हटले, तेव्हा त्याने त्यातील एकाला उत्तर दिले, गड्या मी तुझा अन्याय करत नाही. त्याला 1 रुपया जर दिला, त्याने 1 तास काम केलं आणि तुझ्याबरोबर 12 तास काम केलं म्हणून तुला 1 रुपया, तू माझ्याबरोबर रुपयाचा ठराव केला की नाही? तुला सकाळी 6 वाजता मी बोलवलं, त्यावेळेला मी रुपया ठरवला होता आणि त्याप्रमाणे मी तुला दिलेला आहे. मी काही तुझ्यावरती अन्याय करत नाही. म्हणून तो म्हणत आहे त्याला 14 वचनामध्ये, तू आपला रुपया घेऊन चालायला लाग. रोजंदारीवर, कॉन्ट्रॅक्ट बेसवर नाही आहे, आठवड्याभरासाठी नाही आहे, 15 दिवसासाठी नाही आहे, महिनाभरासाठी तो काम करण्याचं काही झालेलं नाही. त्यावेळेला 1 दिवसापुरती मजुरी, दुसऱ्या दिवशी तर ते आले परत तर त्यांना परत तो कामावर घेणारच आहे. पण हे 1 दिवसाचं रोजंदारीवर प्रियानं मालक म्हणत आहे, तू आपला रुपया घे आणि चालायला लाग, कारण तुझ्याबरोबर 1 रुपयाचाच कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. जसे तुला तसे या शेवटल्याही द्यावे अशी माझी इच्छा आहे. तो म्हणत आहे माझी इच्छा आहे. म्हणजे काय, माझा पैसा मी कसा वापरावा हे तू नको सांगूस. माझा पैसा आहे तो, मला वाटेल तसं मी देणार आहे. मी तो फुकटसुद्धा वाटू शकतो आणि मी मोलाने सुद्धा तुम्हाला, मजुरीने सुद्धा तो देऊ शकतो. आणि म्हणून तो तिथं म्हणत आहे, जसे तुला तसे ह्या शेवटल्याही द्यावे अशी माझी इच्छा आहे. जे माझे आहे त्याचे मी आपल्या मर्जीप्रमाणे कराव्यास मुख्य तर नाही काय? अथवा मी उदार आहे हे तुझ्या डोळ्यात चलते काय? मी उदारतेने देतोय. अरे तुझा आणि माझा 1 रुपया ठरला, 12 तासाच्या तुम्हाला 1 रुपया मी देणार, पण याने 1च तास केलं याला पण मी देतो. माझं मन आहे, माझे पैसे मी देऊ शकतो. त्या शेवटचं वचन महत्त्वाचं प्रियानो. याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होते. हा शास्त्र भाग कुठंही पारितोषिकाबद्दल बोलत नाही आहे प्रियानो, लक्षात घ्या. हा शास्त्र भाग मग कशाबद्दल बोलत आहे? काही लोकांना वाटेल की पारितोषिक सगळ्यांना सारखं आहे. पारितोषिकाबद्दल नाही, हे कामकऱ्यांबद्दल म्हटलेलं आहे किंवा तारणाबद्दल म्हटलेलं आहे प्रिया. आता जर तुम्ही ह्याच्या आधीचा शास्त्रभाग जर बघितलात, नेहमी शास्त्राचा संदर्भ पाहणं फार गरजेचं आहे. बऱ्याच सेवकांनी या शास्त्रभागाला समान पारितोषिकासाठी प्रियांनो हा वापरलेला आहे. परंतु जर तुम्ही बघितलं तर 19 अध्यायामध्ये एक श्रीमंत तरुण, त्याच्याबरोबर संभाषण झालेलं आहे आणि श्रीमंतीचे नंतर तो तोटे सांगत आहे. आता श्रीमंत तरुणाबद्दल जर आपण बघितलं 19 अध्यायामध्ये, तर तो शास्त्रभाग मी लवकरच तुमच्यासाठी वाचते. तिथं म्हटलंय, नंतर पहा एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? तो त्याला म्हणाला, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. तो तरुण त्याला म्हणाला, मी हे सर्व पाळले आहे, माझ्या ठाई अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दारिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल
आणि चल माझ्या मागे ये. पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती. हा तरुण परराष्ट्रीय आहे प्रिया. हा तरुण यहुदी नाही. कशावरून? कारण प्रभू येशू ख्रिस्ताने ज्या वेळेला तो त्याच्याकडे आला, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितले त्याला 17 वचनामध्ये, मला चांगले विषय का विचारतोस? चांगला असा एकच आहे. तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. जीवनामध्ये प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ. आता आज्ञा सगळ्यांनाच माहिती आहे. यहुदी लोकांना तर मोशेची 5 पुस्तकं पाठ होती. पण हा काय म्हणत आहे 18 वचनामध्ये? तो त्याला म्हणाला, कोणत्या आज्ञा? येशू त्याला एक एक करून सांगायला लागला शेवटी. खून करू नको, व्यभिचार करू नको. म्हणजे हा परराष्ट्रीय तरुण होता, श्रीमंत होता. आणि ज्या वेळेला त्याला हे सांगितलं की बाबा नियमशास्त्राबद्दलच खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं आहे, त्यावेळेला तो उदास झाला. तो पाळत होता. आता काही लोक म्हणतील, मग तो कसा काय म्हणाला तिथं की मी ह्या सगळ्यात पाळतच आहे तरुणपणापासून? ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत ते बाकीच्या समाजातले लोकसुद्धा पाळतात. याचा अर्थ असं नाही की ते यहुदीच आहेत. पण त्याला सांगावं लागलं कोणत्या म्हणून आपल्याला समजतं की तो तरुण परराष्ट्रीय होता. आणि ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं की हे सगळं कर, तर त्यावेळेला तो उदास झाला आणि निघून गेला. मग आता शिष्यांमध्ये भ्रम पडला की तो सगळ्या आज्ञा चांगल्या पाळत होता आणि तरी देखील त्याचा प्रवेश आता पुढे होणार नाही. कारण 23 वचनापासून लिहिलेले, तेव्हा येशू आपल्या शिष्यास म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे कठीण. देव काय श्रीमंतीची विरुद्ध नाही आहे, पण श्रीमंती साठवून ती जर देवबापाच्या कार्यासाठी, सामाजिक गोष्टींसाठी जर तुम्ही वापरत नाही आहे, त्याच्या विरोधामध्ये तो आहे. म्हणून तो म्हणत आहे 24 वचन, मी आणखीन तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. हे ऐकून शिष्य फार थक्कून म्हणाले, तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे? कोणाचं तारण होणार आहे? अरे बापरे, एवढं जर कठीण असेल तर हे. येशूने त्यांच्याकडे न्याळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. तेव्हा पेत्राने म्हटले, पहा, आम्ही सर्व सोडून आपल्या मागे आलो आहोत, तर आम्हाला काय मिळणार? या प्रश्नावरून येशू ख्रिस्ताने जे आता त्याला उत्तर दिलेलं आहे, त्यावरून आपल्याला हे समजून येतं की हा पुढचा जो शास्त्र बघा आहे द्राक्षामळ्यातील कामकऱ्यांचा, तो खात्रीने पारितोषकाचा नाही आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला उत्तर काय दिलं बघा. येशूने त्यास म्हटले, 28 वचन, येशूने त्यास म्हटले, मी तुम्हास खचित सांगतो, पुनरुत्पत्ती मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल, तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजसनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशास न्यायनिवाडा कराल. आणखीन ज्या कोणी घरे, भाऊ, बहीण, बाप, आई, मुले आणि शेत माझ्या नावाकरता सोडले आहे, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. अनेक पटीने मिळून, या वचनावरून दिसून येत आहे अनेक पटीने म्हणजे प्रतिफळ परमेश्वर देणार आहे स्वर्गामध्ये गेल्यानंतर. आणि म्हणून प्रियानो, हा दाखला जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा, हा खात्रीने पारितोषिकाबद्दल नाही म्हणत. मग कशाबद्दल तो म्हणत आहे? कारण अनेक पटीने तो दिला जाईल असं प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला म्हणत आहे. मग परत एकदा प्रश्न येतो, मग हा शास्त्रभाग 1 रुपयाचा सगळ्यांना दिला सारखाच, हा कशाबद्दल? तर तो तारणाबद्दल आहे प्रियानो. कसं काय तारणाबद्दल? कारण बऱ्याच शताब्दीपासून, वर्षांपासून यहुदी लोकांनी त्याचं धर्मशास्त्र जे आहे किंवा मोशेची 5 पुस्तकं आहेत ती स्वतःजवळ त्यांनी सांभाळून ठेवलेली आहे. परंतु तो म्हणत आहे की जे शेवटले येणारे लोक आहेत, शेवटच्या तासामध्ये आलेले लोक आहेत, 1च तास त्यांनी काम केलं, म्हणजे कोण? परराष्ट्रीय लोक देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करतील.
त्यांना सुद्धा तारण मिळणार आहे. तुमचं यहुदी लोकांनी जर विश्वास ठेवला, म्हणजे थोडक्यात प्रभू येशू ख्रिस्त मुद्दामून हा दाखला म्हणत आहे. आता 19 अध्यायाच्या 30व्या वचनाकडे जर आपण बघितलं तर त्यामध्ये आणि 20व्या अध्यायाच्या 16 वचनाकडे दोन्ही वचनं सारखीच सापडतात प्रियानो. 19 अध्याय आणि त्याचं 30 वचन म्हणत आहे, परंतु जे पहिले ते शेवटले आणि जे शेवटले ते पहिले असे पुष्कळ जणांचे होईल. जे पहिले आलेले आहेत म्हणजे कोण? यहुदी लोक आधी देवाकडे आलेले आहेत, त्यांना देव चांगला माहीत आहे. पण त्यांनी जर ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर ते शेवटी गणले जातील. परंतु जे शेवटले आहेत म्हणजे शेवटच्या तासामध्ये ते आलेले आहेत ते पहिले गणले जातील, म्हणजे त्यांचं सुद्धा तारण होईल. आणि मग 16 वचनामध्ये सुद्धा 20वा अध्याय आणि 16 वचनामध्ये सुद्धा म्हटले, याप्रमाणे शेवटले ते पहिले आणि पहिले ते शेवटले होतील. तारणाविषयी प्रियानो हा दृष्टांत प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, तो पारितोषिकाबद्दल सांगत नाही आहे. बऱ्याच वेळेला पारितोषिकाबद्दल काही सेवक हृदयानं याचं स्पष्टीकरण देत आहेत, ते तसं नाही आहे, कृपा करून लक्षात घ्या. आणि म्हणून पारितोषिक, रिवॉर्ड हे प्रियानो खात्रीने तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये परमेश्वर देणार आहे. मग हे खात्रीने जर आपण म्हणत आहोत, काही लोकांना वाटेल की मग हे कशाबद्दल आहे, मग पारितोषिक काय आहे? तर पवित्र वचनामध्ये प्रियानो ते पारितोषिक म्हणजे मुकुट म्हटलेलं आहे. त्या मुकुटाबद्दल प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे. आता जर आपण मत्तेय 5वा अध्याय, मला हा मुद्दा स्पष्ट करायचा होता म्हणून मी हा तुमच्यासाठी खास सांगितला. तर आता पारितोषिकाबद्दल तो कोणती वचनं सांगत आहे, तर मत्तेय 5वा अध्याय आणि 11 आणि 12 वचनामध्ये आपण बऱ्याच वेळेला मागील काही दिवसांमध्ये सुद्धा हे वाचलं होतं की मत्तेय 5 आणि 11-12 मध्ये म्हटले, माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लवाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ, हे लोक जे आहेत यांचं तारण आधीच झालेलं आहे. त्यानंतर ते देवबापाचं राज्य लोकांना गाजवत आहेत, लोकांना सुवार्ता सांगत आहेत. आणि सुवार्ता सांगता सांगता, देवाच्या राज्याविषयी सांगता सांगता लोक त्यांचा आता छळ करायला लागलेले आहेत, निंदा करायला लागलेले आहेत. आणि तुम्ही जर ते सहन करत आहात, 11 वचनामध्ये म्हटले, माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. तारण आधीच झालेले, तारण फुकट आहे, पण तारण झाल्यानंतर जी कृती तुम्ही करत आहात, ख्रिस्तासाठी जे काही सहन करत आहात, त्याच्याबद्दल तो म्हणत आहे आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. स्वर्गात मिळणार आहे प्रतिफळ, इथं नाही. इथं लोक कदाचित तुम्हाला चापट्या मारतील, तुम्हाला हाणतील धरून, तुमचं रक्त पाडतील, कदाचित जीव सुद्धा घेतील. पण हे सगळं तुम्ही सहन केल्याबद्दल तो म्हणत आहे तुम्हाला प्रतिफळ मोठे आहे. हे शास्त्रभाग प्रियानो खास करून सांगते. प्रतिफळाच्या आणखीन प्रियानो याच शुभवर्तमानात प्रियानो तुम्ही जर उलटलं पान 6वा अध्याय मत्तेकृत शुभवर्तमान आणि त्याच्या 6वा अध्यायापासून प्रियानो 1ल्या वचनापासून मी वाचत आहे. प्रतिफळाबद्दल म्हणत आहे आपण, रिवॉर्ड्स, पारितोषिकाबद्दल म्हणत आहे. एक आपण वचन पाहिलं. दुसरं आपण बघत आहोत गुप्त धर्माचरणबद्दल. तो म्हणत आहे, माणसांनी पाहावे या हेतूने आपले धर्माचरण त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा. केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. धर्माचरण करत आहात, चांगलं प्रियानो वर्तणूक, मग लोकांना दाखवण्यासाठी तो म्हणत आहे माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही करू नका ते. बऱ्याच वेळेला प्रियानो माणसांनी पाहण्याविषयी आपण फार जास्त जोर देत असतो. मी किती चांगला, मी किती धार्मिक, मग चांगले कपडे पांढरे शुभ्र घालून, अलंकारिक गोष्टी शब्द वापरून किंवा मोठमोठ्या प्रार्थना करून लोकांना दाखवायचं मी मदत करत आहे असं म्हणून प्रियानो धर्माचरण तो म्हणत आहे. माणसांनी पाहावे
या हेतूने आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करता करण्याविषयी जपा. आणि जर तसे केले तर स्वर्गात तुमच्या पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही, तुम्हाला मिळणारच नाही प्रतिफळ. पुढे तो काय म्हणत आहे? गुप्त दानधर्माबद्दल. एकदा गुप्त धर्माचरणबद्दल म्हणत आहे, आता तो गुप्त दानधर्माबद्दल. दानधर्म करताना सुद्धा कसं करा? यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपलं गौरव करावं म्हणून ढोंगी जसे सभास्थानात वरस्त्यात आपणापुढे शिंग वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत. त्यांना जे पारितोषिक मिळायचं आहे ते इथंच मिळालं त्यांना. कारण लोकांसमोर त्यांनी गाजावाजा करून मी एवढं दान दिलेलं आहे, मी एवढं चांगली कृती केलेली आहे, असं लोकांसमोर जर त्यांनी केलं तर ते प्रतिफळ लोकांनी वावा वावा म्हटलं की झालं, ते प्रतिफळ त्याला मिळालेलं आहे. त्याच्यासाठीच तो करत होता म्हणून तेवढंच त्याला मिळणार आहे. पण तो 3ऱ्या वचनामध्ये आपल्याला म्हणत आहे, तू तर दानधर्म करतोस तेव्हा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नये. उजवा हाताने आपण देताना नक्कीच खिशातून काढून आपण उजव्या हाताने देत असतो, पण तुझ्या डाव्या हाताला ते कळू नये. आता कसं काय डाव्या हाताला कळू नये? मी मागे एकदा स्पष्टीकरण सांगितलं होतं की ज्यावेळेला आपण एखाद्याला मदत करत आहोत, जरी पैसे काढले तर त्यावेळेला प्रियानो नोटा नव्हत्या. आज नोट आहे, कागदाची नोट असते, पण त्यावेळेला नाणी होते. आणि नाणी देत असताना ते जास्त असतील कदाचित किंवा थैलीमध्ये ठेवलेले असतील, तर त्या थैलीमध्ये हात घालून तो दोन्ही हाताने देत असताना असं ओंजळ करायचा आणि तो टाकायचा. म्हणजे उजवा आणि डावा हात दोन्ही जुळाला जायचा आणि टाकायचा. तो असं टाकताना तो एका ठराविक अंतरावरून तो करायचा की जेणेकरून एखाद्या पात्रामध्ये ते पडत असताना चांगला आवाज होईल, कणकण कणकण ठणठण ठणठण आवाज होईल. लोकांना दिसेल अरे कोण नाणी टाकते, कोणाला देते कोण. मग लोकांचं लक्ष, अरे बापरे त्याने एवढे पैसे एवढे नाणी दिले का. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तुझ्या उजव्या हाताने जे काय करशील ते तुझ्या डाव्या हाताला कळूच देऊ नको, तुझ्याच हाताला समजू देऊ नको, असं तो म्हणत आहे. मग 4थ्या वचनामध्ये काय म्हटलंय? अशा हेतूने की तुझा दान धर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे गुप्तदर्शी पिता तुझे फळ तुला देईल. गुप्तरीतीने देऊन टाकलंस गपचूप, लोकांना गाजावाजा न करता, तर देवबापसुद्धा त्याचं फळ तुला देणार आहे. आपल्या मंडळीमध्ये सुद्धा मागील दिवसांमध्ये काही लोकांनी अशाच प्रकारे प्रियानो अर्पण दिलं, उपकार स्तुती दिली, आणि त्यांनी खास सांगितलं, पाळसाहेब कृपा करून सांगू नका हे आम्ही दिलं आहे म्हणून. कशासाठी दिलं हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत, पण आम्ही दिलं आहे म्हणून आमचं नाव घोषित करू नका. कारण त्यांना माहिती प्रियानो, कारण सर्वांसमोर जर ते नाव सांगितलं तर प्रियानो त्याचं प्रतिफळ देवबाप जे स्वर्गात देणार आहे. म्हणजे ते लोक ज्या वेळेला असं करतात ते आपल्यासाठी स्वर्गामध्ये धन गोळा करतात. जिथं तुमचं मन तिथं तुमचं धन. आम्हाला इथं प्रसिद्धी नको आहे. आता काही लग्नांमध्ये नाही का गाजावाजा करून सांगितलं जातं, नवरदेवाला किंवा मुलीला अमुक अमुक एक एवढा मोठा हांडा, एवढी मोठी कळशी यांनी अमुक अमुक कुटुंबाने त्यांनी दिलेली आहे, मग एवढे एवढे पैसे त्यांनी यांना दिलेले आहे. गाजावाजा माईकवर सांगत असतात ते. अशी सवयच असते लोकांना. काही मंडळांमध्ये आम्ही मंडळीमध्ये पैसे दिलेले आहेत, हे पाळक साहेबांनी घोषणा करावी, लोकांना समजू द्या ना चर्चमध्ये किती पैसे आलेत. अरे लोकांना माहिती किती आलेले आहेत, पंचमंडळाचे लोक आहेत तिथं, पण त्याच्या मागं त्याचा उद्देश काय असतो की लोकांना सांगावं माझं नाव तिथे यावं. देवाची स्तुती असो, आपल्या मंडळीमध्ये तसे कोणी लोक नाही आहेत किंवा त्यांनी मला सांगितलं की पाळसाहेबांनी हे मोठ्याने घोषणा करा म्हणून. ज्यांनी आत्तापर्यंत दिले ते गपचूपरीतीने दिलेले आहे प्रियानो. फार चांगली गोष्ट आहे, कारण आपण काय बघत आहोत ते प्रतिफळ स्वर्गामध्ये मिळायला पाहिजे, इथं नको आहे. पुढे प्रियानो आपण धर्माचरणाबद्दल ऐकलेलं आहे, आपण दानधर्माबद्दल ऐकलेलं आहे, तो प्रार्थनेबद्दल सुद्धा म्हणत आहे, गुप्त प्रार्थना. तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहेत.
सभास्थानामध्ये चव्हाट्यावर उभं राहून, तू तर जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे, आपल्या गुप्तवासी प्रीत्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुझे फळ देईल. फळाबद्दल म्हणत आहे, प्रतिफळाबद्दल म्हणत आहे, पारितोषिकाबद्दल म्हणत आहे प्रियानो. तर हे परत एकदा मी सांगत आहे, तारण फुकट आहे, पण पारितोषिक मिळवावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी गुप्त रीतीने केल्या तर. गुप्त धर्माचरण, गुप्त दानधर्म आणि गुप्त प्रार्थना, हे ज्या वेळेला आपण गुप्तरीतीने करतो, लोकांना दिसावं म्हणून करत नाही, तर त्याचं प्रतिफळ स्वर्गामध्ये मिळणार आहे. आणि म्हणून आपण ज्या वेळेला भक्तीसुद्धा करतो, तर फार मोठं रीतीने प्रियानो लोकांना तमाशा म्हणून आपण दाखवत नसतो. लोकांना सुवार्ता, गाणी, गीत ऐकायला जावं, समजावं त्यांना फक्त म्हणून सांगत असतो. आपलं त्या ठिकाणी काही नाही प्रियानो. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला प्रियानो दिसून येते. यामधलं प्रियानो आणखीन एक वचन आहे 6व्या अध्यायामध्येच, 19 वचन, 19 आणि 20 वचन. पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात व चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तिथे कसर व जंग खाऊन नाश करत नाही व चोर घरफोड करत नाही व चोरीही करत नाही. आता इथं धन साठवलं तर ते स्वर्गामध्ये घेऊन जाता येत नाही. सगळ्यांनाच हे शहाणपण आहे प्रिय. कितीही श्रीमंत माणूस असला तरी सगळं धन इथंच राहतं आहे. पण इथं जर तसं राहिलं तर कसर गंज लागेल, त्याला चोर येतील, काही ना काहीतरी होईल. पण तो जो पैसा साठवण्यापेक्षा जर तो गरिबांना गुप्तरीतीने वाटला, देवाच्या कार्यासाठी तो सेवेमध्ये जर आणला, तर त्याचं पारितोषिक म्हणून स्वर्गामध्ये प्रियांनो नमूद केलं जाईल. तिथं रेकॉर्डमध्ये तुमच्या नावाने लिहिलं जाईल. तशी संपत्ती स्वर्गामध्ये साठवली जाते. मागे मी प्रियांनो तुम्हाला थोमाबद्दल गोष्ट सांगितली होती, की जे बायबलमध्ये नाही आहे परंतु इतिहासामध्ये आहे, मंडळीच्या इतिहासामध्ये, की थोमा भारत देशामध्ये ज्या वेळेला आला त्यावेळेला तो कसा आला, तर त्याला एक प्रियानो चांगला कारागीर म्हणून तो एका नावेमध्ये बसून आला. म्हणजे काय, इथं गोंडापोरस नावाचा राजा होता दक्षिण भारतामध्ये, आणि त्याने सांगितलं होतं की मला एक सुंदर महाल बांधायचा आहे, आणि चांगलं महाल बांधण्यासाठी मध्यपूर्व भागामध्ये काही लोक चांगले कारागीर सापडतात. तर तिथून त्याने आपल्या एका सेवकाला सांगितलं, चांगले कारागीर घेऊन ये आणि इथं आपण एक महाल बांधू दक्षिण भारतामध्ये. आणि मग हा सेवक गेला आणि मध्यपूर्व भागातल्या लोकांना त्याने गोळा केले. त्या लोकांच्या लाटेमध्ये बोटीमध्ये थोमा बसून आला की मी सुद्धा एक चांगला कारागीर आहे असं म्हणून त्याने सांगितलं. आणि ज्यावेळेला तो इथं आला त्यावेळेला राजाने त्याला विचारलं आणि तो म्हणाला, मी सुंदर महाल बांधतो. राजाकडून त्याने पैसे घेतले. पैसे घेऊन दरबाराच्या बाहेर गेला, जिथं गरीब लोक आहेत तिथं वाटून टाकले ते. आणि काही दिवसानंतर राजाला कळलं की ह्याने काय महाल बांधलेला नाही, ह्याने पैसे सगळे काय गरिबांना वाटून टाकले. त्याने परत एकदा दरबारात बोलवलं आणि त्याला विचारलं, तू महाल बांधतोयस पण पैसे काय केले ते सगळे नाणी? तो म्हणाला, साहेब तुमच्यासाठी मी महाल बांधत आहे. तो म्हणाला, कुठं बांधत आहे? तो म्हणत आहे, मी जवळपासच बांधत आहे, मला आणखीन पैसे पाहिजे, मगच मी तुम्हाला सांगेल मी कुठं बांधत आहे. राजाकडून परत एकदा त्याने पैसे घेतले, परत एकदा ते गरिबांमध्ये वाटले. शेवटी दुसऱ्यांदा राजाने त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं, मला आता तू महाल दाखवस. तो म्हणाला, साहेब महाराज मी तुमचा महाल स्वर्गामध्ये बांधत आहे. अरे म्हणजे तू लबाडी केलीस माझ्याबरोबर? राजा म्हणाला, स्वर्गामध्ये बांधतोयस, इथले पैसे घेतोय आणि तू स्वर्गात कसं काय बांधतोय? म्हणून त्याला धरलं आणि जेलमध्ये टाकलं. गोंडापोरस नावाचा हा राजा होता. ज्यावेळेला त्याने जेलमध्ये टाकलं, इतिहासामध्ये असं लिहिलेलं आहे, गोंडापोरसला एक भाऊ होता आणि तो आधीच मरण पावला होता. त्या दिवशी गोंडापोरसच्या स्वप्नामध्ये त्याचा भाऊ आला आणि त्याला सांगितलं की अरे स्वर्गामध्ये खरंच हा तुझ्या नावाचा महाल बांधत आहे, त्याला उगीच तू जेलमध्ये टाकलेलं आहे, त्याला सोड, तो तुझ्या नावाचा खरंच स्वर्गामध्ये महाल बांधत आहे. असं म्हटल्यावरती खरंच थोमाला परत आणलं समोर आणि थोमाला विचारलं, तू नक्की कोण आहेस, काय आहेस, तू कशासाठी इथं आलास? आणि थोमाने सर्व काही त्याला सांगितलं, त्याला सुवार्ता सांगितली. आणि राजाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला आणखीन पैसे दिले आणि तो म्हणाला, जा तू अजून हे कार्य कर.
ही काल्पनिक गोष्ट नाही आहे, पण मंडळीच्या इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये प्रियांनो ती गोष्ट लिहिण्यात आलेली आहे. म्हणजे इथला जो पैसा आहे तो वापरून स्वर्गामध्ये आपल्यासाठी संपत्ती साठवा, असं म्हणून तिथं प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलेलं आहे ते थोमाने अगदी तंतोतंत पाळलेलं आहे आणि त्याची प्रचिती लोकांना आलेली आहे. आणि म्हणून तारण फुकट आहे, पण तारण झाल्यानंतर जोपर्यंत एक एक दिवस आपल्याला देव दाखवत आहे त्याच्यामध्ये प्रियांनो आपल्याला देवासाठी काही ना काहीतरी कार्य करायचं आहे की ज्याच्या करून आपण प्रियांनो स्वर्गामध्ये संपत्ती साठवत आहोत. आजच्या काळामध्ये ज्याला व्हर्च्युअल मनी म्हणत आहोत नाही का, की जे आता सध्या सर्वत्र आलेलं आहे, काय वेगवेगळ्या रीतीचं प्रियांनो बिटकॉईन आहे किंवा खरे पैसे ते दिसत नाहीत पण आभासी रूपामध्ये ते आहेत आणि आज जगातले लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत आहेत. हेच पैसे आपण टाकत आहोत ते आभासी पैसे घेण्यासाठी. ते प्रत्यक्ष जगामध्ये ते बिटकॉईन कुठंच नाही आहे, तो कम्प्युटरमध्ये आहे. पण मी एवढे एवढे बिटकॉईन घेतलेले आहेत, एवढे एवढे पैसे देऊन, जगातलेच पैसे देऊन ते बिटकॉईन घेत आहे. अगदी त्याच रीतीने प्रियानो ही गोष्ट आहे. आणि तसं ज्या वेळेला आपण करतो तर वेगवेगळ्या रीतीने प्रियानो हे पारितोषिक परमेश्वर तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी देणार आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या वचनांमधून आपल्याला दाखवलेलं आहे की पारितोषिक किंवा प्रतिफळ तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी मिळणार आहे. मत्तेकृत शुभवर्तमान 16 अध्याय आणि 27 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे, मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या देवदूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. हे एक वचन आहे प्रियानो. मत्ते मगाशी मी 6वा अध्याय घेतला होता, आता 16वा अध्याय आणि 27 वचनामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या गौरवानिशी आपल्या दूतांसह येईल, त्यावेळी तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ तो देणार आहे. फळाविषयी तो सांगत आहे प्रियानो. पौल देखील या गोष्टीची सहमत आहे प्रियानो की प्रतिफळ आहे. आणि म्हणून जर आपण प्रियानो रोमकरासपत्र जर काढलं, रोमकरासपत्र त्याचा 2रा अध्याय आणि प्रियानो 6वं वचन काय म्हणत आहे, पौलाचं देखील प्रियानो सहमत आहे. रोमकरासपत्र 2रा अध्याय 6वं वचन, तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल. पौलाने देखील प्रियानो प्रभू येशू ख्रिस्तासारखंच वाक्य प्रियानो त्या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे तो सुद्धा विश्वास ठेवत आहे की होय, स्वर्गामध्ये तारण झाल्यानंतर आपण जे काही कृती करू त्याची नोंद घेतली जाणार आहे आणि त्याप्रमाणे प्रियानो आपल्याला पारितोषिक मिळणार आहे. एवढंच नाही प्रियानो, मगाशी आपण आळीपाळीचं वचन वाचलं, नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आणि 12 वचन, म्हणजे शल्मोन देखील प्रियानो त्या पारितोषिकाबद्दल म्हणत आहे की जे स्वर्गात मिळणार आहे किंवा देव देणार आहे. नीतिसूत्र याचा 24वा अध्याय आणि 12 वचनामध्ये म्हटलेलं आहे की आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदय तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफळ देत नाही काय? ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रियानो प्रतिफळ देत नाही काय? थोडक्यात येशू ख्रिस्त याच्याबद्दल सांगत आहे, पाऊल याच्याबद्दल सांगत आहे, शल्मोन याच्याबद्दल सांगत आहे, ही सर्व लोक सांगत आहेत. याचा अर्थ काय होतो की कुठंतरी देवाचं अंतःकरण, ते त्याच्या अंतःकरणामध्ये कोणती योजना आहे, काय गोष्टी आहेत ते आपल्याला प्रियानो सांगत आहेत, प्रगट करत आहेत. आणि म्हणून तारण फुकट आहे, पण तारण झाल्यानंतर प्रियानो आपली जी चांगली कृती आहे त्याला बक्षीस म्हणून, रिवॉर्ड म्हणून दिलं जाणार आहे. आणि जेवढं चांगली कृती करताल तेवढं बक्षीस प्रियानो ते वाढत जाणार आहे, पारितोषिक वाढत जाणार आहे प्रियानो. कोरिन्थीकरास पहिले पत्र प्रियानो त्याचा 13वा अध्याय आणि त्याचा 11 ते 15 वचन काय म्हणत आहे. पहिले कोरिन्थ 13वा अध्याय, क्षमा करा, पहिले कोरिन्थ याचा 3रा अध्याय 11 ते 15 वचन. 3रा अध्याय, पहिले कोरिन्थ 3रा अध्याय 11 ते 15. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.
या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल, ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तारला जाईल. करिंथच्या मंडळीला देखील प्रियांनो, पाऊल तिथं म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पाया आहे, तो भक्कम आहे, तो कायमस्वरूपी सगळ्यांसमोर आहे. त्या पायावरती आपल्याला काम करायचं आहे. म्हणजे तारण झाल्यानंतरचे काम म्हणते मी. तो कोणी काय करत आहे? सोन्याने बांधत आहे, कोणी रुपयाने बांधत आहे, कोणी मौल्यवान पाषाण, कोणी लाकूड घेत आहे, कोणी गवत घेत आहे, कोणी पेंडा घेत आहे. असं पाया तर कोणी बदलू शकत नाही. त्याच्यावरती म्हणजे ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल जी आहे ती तो करत आहे. पण काय होणार आहे? हे सगळं काम उघडकीस होणार आहे. कधी? ज्या वेळेला तो अग्नीसह होईल. आणि मग 14व्या वचनाप्रमाणे ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. तारण हे प्रियांनो फुकट आहे. तारण म्हणजे प्रियांनो आपल्याला बक्षीस नाही आहे. तारणानंतर कृती चांगली केली तर स्वर्गामध्ये बक्षीस आहे. याबद्दल प्रियांनो आपल्याला पाऊल सांगत आहे. आपण वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो ह्या गोष्टी पाहत आहोत. आणि त्याला शब्द काही ठिकाणी मुकुट शब्द वापरलेला आहे. मुकुट. जर आपण प्रियांनो पहिले थेसलोनिक याचा 2रा अध्याय, थेसलोनिकरास पहिले पत्र त्याचा 2रा अध्याय आणि 19 आणि 20 वचन काय म्हणते बघा. थेसलोनिकरास पहिले पत्र त्याचा 2रा अध्याय 19 आणि 20 वचन म्हटले, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात ना, कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहे. वेगवेगळ्या रीतीने तुम्ही माझ्या आनंदामध्ये सामील व्हा असं प्रभू येशू ख्रिस्ताने देखील प्रियांनो सांगितले. म्हणजे आनंदाचे सुद्धा प्रियांनो वेगवेगळे स्तर आहेत. पारितोषिक किंवा मुकुटाचे सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत. या वचनावरून प्रियांनो आपल्याला दिसून येत आहे. आणि शेवटी प्रियांनो तुम्हाला जाता जाता ती 5 वेगवेगळी मुकुट कोणते आहेत त्याबद्दल यावेळेला सांगत आहे प्रियांनो. तर जीवनाचा मुकुट म्हणून प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताने देखील आपल्याला प्रकटीकरणाच्या पुस्तकात सांगितले. पण त्याआधी प्रियांनो आपण याकोबाचं पत्र काढूया. आपण याचा 1ला अध्याय, याकोबाचं पत्र याचा 1ला अध्याय आणि 12 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे? जीवनाचा मुकुट त्याच्याबद्दल म्हटलेले. पहिला मुकुट प्रियांनो आहे याकोबाचे पत्र याचा 1ला अध्याय आणि 12 वचन. जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीती करणाऱ्यांना प्रभूने देव केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतारल्यावर त्याला मिळेल. परीक्षेत उतारल्यावर जीवनाचा मुकुट म्हणजे हे कोण लोक आहेत? कोणाला हा मुकुट मिळणार आहे? की ज्यांनी स्वतःचा प्राण देवबापाच्या कार्यासाठी, सुवार्तेसाठी प्रियांनो वाहून टाकला. म्हणजे काय? त्यांचा प्राण गेला. मग त्यामध्ये प्रियांनो काही सुवार्तिक असतील, काही मिशनरीज असतील, त्यांना प्रियांनो इथं वचन म्हटलेलं आहे जीवनाचा मुकुट मिळणार आहे. कारण त्यांचं जीवन संपवलं त्यांनी त्याच्यामध्ये. थोमाबद्दल आपण बोललो मगाशी, त्याला सुद्धा या भारतातल्या लोकांनी प्रियांनो मारून टाकलं. खात्रीने या वचनाप्रमाणे त्याला जीवनाचा मुकुट मिळणार आहे. सगळ्यात पहिला रक्तसाक्षी झालेला कोण आहे? चांगलं माहिती प्रियांनो, प्रेषितांच्या पुस्तकात आपण शिकलो. स्टेफन, तो रक्तसाक्षी झाला, आपला प्राण दिला. जीवनाचा मुकुट त्याला अधिकार आहे प्रियांनो.
पहिला रक्तसाक्षी तो. आणि आज देखील कितीतरी लोक प्रियांनो स्वतःचा जीव गमवत आहेत. कशासाठी? ख्रिस्ती म्हणून त्यांचं जीवन धिक्कारण्यासाठी लोक दबाव आणतात, ते नाही म्हणतात आणि मग स्वतःला ते प्रियांनो वाहून घेतात. ते म्हणतात ठीक आहे, मेलो तरी चालेल, पण आम्ही येशूला सोडणार नाही. मिशनरी म्हणून प्रियांनो ग्रॅहमस्टेन काही वर्षापूर्वी भारतात ओरिसामध्ये प्रियांनो ज्यांना जाळून मारलं, त्यांनाच नाही, त्यांचे 2 लहान मुलांना सुद्धा प्रियांनो मारण्यात आले. जीवनाचं मुकुट त्यांना मिळणार आहे प्रियांनो, जीवनी मुकुट त्यांना मिळणार आहे. आणि प्रकटीकरणाचं पुस्तक 2रा अध्याय आणि त्याचं प्रियांनो 10वं वचन काय म्हणत आहे? प्रकटीकरण 2रा अध्याय 10वं वचन ते सुद्धा म्हणत आहे, तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुमच्यापैकी कित्येकांना तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे 10 दिवस हालापेष्टात जातील. मरेपर्यंत तू विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. सैतान तसं करणार आहे, तुम्हाला जेलमध्ये टाकेल, तो तुमचा प्राण घेईल, पण मरेपर्यंत विश्वासू राहिला तर. काही लोक आपला जीव गमावण्याआधी ते म्हणतात नाही नाही नाही, हे जीवन गमावलं तर काय उपयोग आहे, आणि म्हणून ते म्हणतात ठीक आहे आम्ही येशू ख्रिस्ताला नाकारतो. शेवटपर्यंत नाही प्रियांनो जगले तसं जर जगला तर जीवनाचा मुकुट नाही. पण काही लोक प्रियांनो असे आहेत, इतिहासामध्ये सुद्धा घडलेले आहेत, की भयंकर त्यांचे हालापेष्टा झालेले आहेत. मरेपर्यंत ते विश्वासू राहिलेले आहेत, त्यांना जीवनाचा मुकुट मिळणार आहे. दुसरा मुकुट कोणता आहे प्रियांनो? दुसरा मुकुट आपल्याला पाहायला मिळेल 2 तिमोथी त्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन प्रियांनो. तिमोथ्याला लिहिलेले 2 पत्र याचं 4था अध्याय आणि 8वे वचन. आता जे राहिले ते हेच, की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झाले आहे त्या सर्वांना तो देईल. कुठला मुकुट आहे प्रियांनो? हा नीतिमत्वाचा मुकुट. पहिला होता द क्राऊन ऑफ लाईफ, दुसरा आहे प्रियांनो द क्राऊन ऑफ रायचियसनेस, नीतिमत्वाचा. तिमोथेला प्रियांनो पत्र लिहून पाऊल सांगत आहे, त्याचा मरण काळ जवळ आलेला आहे, त्याने तो ओळखलेला आहे. आणि प्रियांनो म्हणून तो त्या ठिकाणी म्हणत आहे, कारण आता माझे अर्पण होत आहे 6व्या वचनामध्ये, आणि माझा प्रयाण काळ जवळ आलेला आहे. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवलेली आहे, विश्वास राखलेला आहे. सुयुद्ध केलेला आहे, धाव संपवलेली आहे आणि विश्वास राखलेला आहे. म्हणून आता तो म्हणत आहे, आता जे राहिले ते हेच, की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे. त्याने तो ओळखला आपल्यासाठी कोणता मुकुट आहे. प्रभू जो नीतिमान न्यायाधीश आहे, तो त्या दिवशी मला तो मुकुट देईल. खात्रीने प्रियांनो तो म्हणत आहे, असं जीवन मी जगलेलं आहे. प्रियांनो, आज हे मुकुट पाहत असताना आपल्याला कोणता मुकुट मिळणार आहे याच्याविषयी देखील प्रियांनो अंतःकरणामध्ये प्रश्न विचारत राहा. आणि मग तो पुढे म्हणत आहे, तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झालेले आहे. म्हणजे काय? दुसरं आगमन ज्यांना प्रिय झालेलं आहे. अरे वा, येशू ख्रिस्ताचं आगमन लवकरच झालं बा. आनंद वाट पाहणारे सुद्धा लोक आहेत, कधी येशू ख्रिस्त येईल बाबा, कारण तो जर आला तर आपल्याला लवकर घेऊन जाईल. पण तोपर्यंत आपली तयारी प्रियांनो असणं गरजेचं आहे. आपण कसंही जीवनात जगायचं आणि मुकुटाची अपेक्षा करायची असं होणार नाही प्रियांनो. तो जर येणार आहे हे माहीत आहे आणि त्याचा काळ जवळ आलेला आहे आणि आज चिन्ह दिसत आहे, तर स्वतःची आध्यात्मिक तयारी प्रियांनो तशी ठेवायची आपल्याला, की जेणेकरून तो कधीही आला, मग बेसावध असताना, म्हणजे रात्री कदाचित झोपेत असताना तो जरी आला, आपण प्रियांनो खात्रीने त्याच्याजवळ जाणार आहोत. अशा लोकांना पण तो देणार आहे, तो म्हणत आहे. म्हणून तो म्हणत आहे, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रगट होणे ज्यांना प्रिय झालेले आहे त्या सर्वांना तो देईल. 2 मुकुट पाहिले प्रियांनो. तिसरा मुकुट आपण बघूया. पहिले करिंथकरास पत्र आणि त्याचा 9वा अध्याय आणि 25 वचन काय म्हणते बघा प्रियांनो. करिंथकरास पहिले पत्र
त्याचा 9वा अध्याय आणि 25 वचन म्हणत आहे, स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करत आहोत. अविनाशी मुकुट, जीवनाचा मुकुट, धार्मिकतेचा नीतिमत्वाचा मुकुट, आणि आता म्हणत आहे तो अविनाशी मुकुट. आज प्रियानो, जे ऑलिम्पिक्स चाललेले आहेत, त्या ऑलिम्पिक्सची सुरुवात फार वर्षापूर्वी म्हणजे येशू ख्रिस्ताच्या आधीच्या काळापासून झाली होती. पण त्यावेळेला एवढे सगळे खेळ त्याच्यामध्ये नव्हते, काही खेळ त्याच्यामध्ये होते. आणि मग त्यामध्ये भाग घेणारे लोकांना, जे जिंकत असतात त्या जिंकणाऱ्या लोकांना पारितोषिक म्हणून एक मुकुट मिळायचा. पण कसला मुकुट? जैतुनाची फांदी, जैतुनाच्या झाडाची फांदी गोल करून प्रियांनो त्या माणसाच्या डोक्यावर, विजय जो आहे स्पर्धक, त्याच्या डोक्यावर राजा किंवा राणी आपल्या हाताने ठेवायची. आणि तो सगळ्यात मोठा गोल्ड मेडल ते प्रियांनो त्यांच्यासाठी. आता काही लोक आज म्हणतील की फांदीसाठी एवढं सगळं चालायचं, ती फांदी तर थोड्या दिवसांनी सुकणार. हो, सुकणार, ती जाणार, पण ती कुठल्या तरी राजाने दिलेली आहे किंवा राणीने आपल्याला ती घातलेली आहे, म्हणून ती मौल्यवान असायची त्यांच्यासाठी. सोन्यापेक्षाही जास्त प्रियानो त्याला भाव. आणि काही ठिकाणी प्रियानो खरोखर जैतुनाच्याच झाडाच्या वेलीसारखा प्रियानो सोन्याचा मुकुट तयार करायचे ते, आणि तो घालायचे प्रियानो. त्या आकाराचा, वेलीच्या आकाराचा सोन्याचा मुकुट असायचा आणि ते घालायचे ते मिळवण्यासाठी. आणि तो जरी मिळवला तरी तो सुद्धा नाशवंतच ना, सोन्याचा. आज सुद्धा जे मेडल मिळत आहेत, भारताला सुद्धा मेडल मिळत आहे, सगळ्यांचं अभिनंदन त्याबद्दल. आपल्याला स्पर्धेत भाग कुठंतरी जगाच्या पातळीवर ऐकायला मिळत आहे, पण ते सुद्धा नाशवंतच आहे. पाऊल म्हणत आहे, स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येकजण सर्व गोष्टींविषयी इंद्रिय दमन करतो. आता हा मुकुट कोणाला मिळणार आहे प्रियानो? हा मुकुट प्रियानो त्या लोकांना मिळणार आहे जे शिस्तबद्ध जीवन जगत आहेत, काटेकोरपणे जगत आहेत. कारण तिथं काय म्हणत आहे? इंद्रिय दमन करतो, ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी करत आहे. आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करत आहोत. अविनाशी मुकुट, तो कधीच मुकुट नाश होणार नाही. ती फांदी किंवा ते सोनं ते जळून जाईल, संपून जाईल, नाश होईल. पण हा मुकुट मात्र प्रियानो फार सुंदर रीतीने मिळणार आहे. यामधलंच प्रियानो जर आपण 19 वचन जर वाचलं, 1 कोरिंथ 9वा अध्याय आणि 19 वचन, कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असाही अधिक लोक मिळवण्यासाठी स्वतःला सर्वांचा दास करून घेतलेला आहे. अधिक मी स्वतःला दास करून घेतलेला आहे, तो म्हणत आहे. अधिक लोक मिळवण्यासाठी, ख्रिस्तासाठी आत्मे जिंकण्याचं काम जो कोणी करेल प्रियानो, त्यांना सुद्धा हा मिळणार आहे. 3 मुकुट पाहिले: जीवनाचा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट, अविनाशी मुकुट. 4था मुकुट 1 थेसलोनी 2रा अध्याय आणि 19 वचन. 1 थेसलोनी याचा 2रा अध्याय, 1 थेसलोनी 2रा अध्याय आणि 19 वचन. तिथं म्हटलेलं आहे प्रियानो, यामुळे आम्ही तुमच्याकडे येण्याची इच्छितो. मी पाऊल एकदा नाही तर 2दा इच्छिले, परंतु सैतानाने आम्हाला अडविले. 19 वचन, कारण आमची आशा किंवा आमचा आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट काय आहे? आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी त्याच्या समोर तुम्हीच आहात ना. आनंदाचा मुकुट प्रियानो, द क्राऊन ऑफ रिजॉयसिंग. तो म्हणत आहे हा मला मिळणार आहे. तो सुद्धा त्याच्यासाठी प्रियानो धावपळ करत आहे. 5वा आणि शेवटचा मुकुट प्रियानो आपण पाहूया. 1 पेत्र 5वा अध्याय, 1 पेत्र त्याचा 5वा अध्याय 2 पासून मी वाचत आहे. 1 पेत्र 5वा अध्याय आणि 2 पासून. तुमच्यामधील देवाच्या कळपाचे पालन करावे लागते म्हणून नव्हे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा.
द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या हाती सोपवलेल्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे तर कळपाला कित्ते व्हा. मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हाला गौरवाचा व न कोमेजणारा हार प्राप्त होईल. गौरवाचा व न कोमेजणारा हार, इथं शब्द हार आलेला आहे. काही ठिकाणी प्रियांनो त्याला क्राऊन शब्द वापरलेला आहे, मुकुट म्हटलेला आहे. हा कोणाला मिळणार आहे? गौरवाचा मुकुट तर सेवकांना मिळणार आहे प्रियांनो. पाळक लोकांना म्हणा, सुवार्तिकांना म्हणा, गौरवाचा हार किंवा मुकुट मिळणार आहे. 5 वेगवेगळे प्रियांनो हे मुकुट म्हटलेलं आहे, पारितोषिक म्हटलेलं आहे. परत एकदा मी सांगते प्रियांनो, सुरुवात जिथून केली, तारण फुकट आहे पण पारितोषिक मिळवावं लागणार आहे. आणि पारितोषिक मिळवण्यासाठी तारण झाल्यापासून प्रियांनो जे काही आपण करत आहोत, म्हणून ख्रिस्ती लोक नामधारी ख्रिस्ती असायला नको आहे, तर त्यांनी कृतिशील असलं पाहिजे की जेणेकरून त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो मुकुटाची प्रियांनो त्या ठिकाणी लेखा किंवा त्या ठिकाणी प्रियांनो नोटिंग घेतलं जाणार आहे. एक शेवटचं वचन घेऊ आणि आपण थांबूया. ते म्हणजे प्रगटीकरणाचं पुस्तक 3रा अध्याय आणि प्रियांनो त्याचं 11 वचन काय म्हणत आहे. प्रगटीकरण 3रा अध्याय आणि 11 वचन. मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. अशी परिस्थिती येईल की कदाचित तुला ज्या सोपवलेल्या गोष्टी आहे, तुझा जो विश्वास आहे, तू ढिला सोडशील, तू आळशी होशील, तू कदाचित हेडसळणी करशील, गांभीर्याने तू घेणार नाही आणि तुझा मुकुट कोणीतरी घेऊन जाईल, शक्यता आहे तशी. म्हणून तिथं म्हणत आहे, मी लवकर येतो, तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा. आज ह्या सगळ्या गोष्टी प्रियांनो आपोआप होणार नाही आहेत, आपोआप नाही होणार. मुकुट काय आपोआप मिळणार नाही. यासाठी प्रियांनो टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, आहे का नाही. 100 रुपयात मोबाईल, ॲड वाचली की लोक धावपळत, पण खाली तिथं लिहिलेलं असतं अटी लागू. म्हणून मुकुट सगळ्यांनाच मिळणार आहे, पण टर्म्स अँड कंडिशन तिथे लिहिलेलं आहे. आपल्याला सांभाळायचं प्रियांनो, सांभाळायचं आपलं जीवन कसं जगत आहोत. ज्या ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी एवढं सर्व काही केलेलं आहे, पुढे सुद्धा एक मोठा उत्सव ठेवलेला आहे प्रियांनो. त्या उत्सवाप्रमाणे तुम्हाला आणि मला आजच ते जीवन जगायचं आहे. म्हणून जीवनाचा मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट, अविनाशी मुकुट, आनंदाचं मुकुट, गौरवाचं मुकुट, 5 वेगवेगळे मुकुट आहेत. आपल्याला कोणता मुकुट मिळणार आहे? काही लोकांना कदाचित 5 मुकुट मिळतील, काही लोकांना कदाचित 1-1 तरी मिळाला पाहिजे, पण काही असे असतील की त्यांना मुकुटच मिळणार नाही. स्वर्गामध्ये एंट्री होईल त्यांची, पण मुकुट नाही. पण तो कार्यक्रम बघण्यासाठी फक्त बसलेले असतील तिथे. असं होऊ देऊ नका प्रियांनो. कुठला तरी एक मुकुट आपण मिळवायचा आहे. ही धडपड एकदाच केल्याने नाही होणार, सातत्याने जोपर्यंत जीवनात जीव आहे, श्वासात श्वास आहे, तोपर्यंत करत राहायचे. देवबाप करू तुम्हाला या वचनातून सहाय्य करू. प्रार्थना करू. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानतो या सुंदरशा वचनासाठी, या अभिवचनासाठी की प्रभू ज्या अभिवचनाचे मुकुट आम्हाला प्रभू परमेश्वरा तू दिलेले आहेस वचनामध्ये प्रभू, ते आम्ही समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे खरोखर प्रभू कृती करण्यास आम्हाला तू सहाय्य करत आहेस, मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या या अभिवचनांसाठी, पवित्र शास्त्रातील प्रभू या वेगवेगळ्या मुकुटांसाठी आम्ही तुझे आभार मानतो. तरी हे मुकुट मिळवण्यासाठी प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वर जे काम सोपवलेलं आहे, दिवस आहे तोपर्यंतच आम्हाला करायचं आहे. म्हणजे खरोखर प्रभू असे काही भयंकर असे दिवस येणार आहेत की ज्यामध्ये आम्हाला काम करता येणार नाही. आज दिवस आहे म्हणजे आम्हाला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आम्ही उपयोग करावा. आज विशेष करून प्रभू जे प्रियजन ह्या वचनाला ज्यांनी ऐकलेलं आहे, समजून घेतलेलं आहे, त्याप्रमाणे चालण्यास, त्या मुकुटासाठी धडपड करण्यास प्रभू त्यांना विशेष मदत कर. होय प्रभू, आम्ही विशेष तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील बलिदानामुळे आमचं तारण फुकट केलेलं आहेस, परंतु हे प्रभू पारितोषिक मिळण्यास आम्हाला जे कार्य करायचं आहे प्रभू, प्रत्येक विश्वासणाऱ्या करून प्रभू तू करू.
पुन्हा एकदा आम्ही सर्व काही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. ये प्रभू, तू आम्हाला जसं आजपर्यंत सांभाळ केलेला आहे, तुझी सेवा करण्यास तुझ्या प्रत्येक प्रियजनांना प्रभू तू विशेष तुझ्या आत्मेने भरून प्रभू तू चालव. इथून पुढचा वेळ काळ तुझ्या पवित्र हातात दे. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना प्रियानो सर्वजण उभे राहून म्हणूया. आपण आहे त्या ठिकाणी प्रियानो उभे राहूया आणि प्रभूने शिकवलेली प्रार्थना. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडल्या तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व प्रियजनांबरोबर आज आणि सदा सर्व काळ असो. आमेन. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम, सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन. देवाची स्तुती असो. धन्यवाद. सगळ्यांचा आभार मानत आहे प्रियानो. आज संध्याकाळी परत एकदा विनंती आहे, संडे स्कूल राहणार आहे 6 वाजता. बुधवारी प्रियानो बायबल स्टडी आहे 7 वाजता. शुक्रवारी स्त्रियांना आव्हान आहे, कृपा करून जॉईन व्हा प्रियानो 5 वाजता. आणि मग आपण प्रियानो परत एकदा रविवारी सामील होऊ. धन्यवाद. सगळ्यांनी काळजी.